राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 10 वाजता प्रचाराच्या तपास लावला. मागच्या 2017च्या संगीताची पत्नी उभा केली ती पंचायत समिती सदस्य. तुम्हाला गेल्या 5 वर्षाच्या कालखंडाचे आणि त्यानंतर 4 वर्ष वाढले असतील. 9 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या विकासाच्या योजना तुमच्या गावामध्ये लाभल्या त्या बाबतीतला विचार तुम्हाला करावा लागेल. आज काय शिकलेली त्यांना तुम्ही त्यांच्या विचारधाराची समरस झालेला येताना तुमच्या समोर तुम्ही विचार वापरा. या आईच्या किंवा त्यांच्या पात्रतेच्या काळात काय त्यांच्या गावाच्या निधीचे प्रश्न सुटलेले नाही, काय त्या गावाचे रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाही, काय त्या गावाची खेळीचे प्रश्न सुटलेले नाही. ज्या योजना तुम्हाला या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सगळं शक्य होतं त्या ठिकाणी तुम्ही काम केलं नाही. वेगळ्या भावनेने तुम्ही ताकदीच्या जोरावर पैशाच्या जोरावर तुम्ही समोरच्या लोकांना विकत घेण्याची भाषा वापरताय. 1500 रुपये तुम्हाला समाज मित्रावर विचार करावा चालणारा समाज आहे. हे विचार दिलं जातं त्याला संधी 5,000 दिलेला आहे. ते विचार दिलेलं संधी आवाजावरती दिलेला आहे. त्या विचारांना चाललेला हा प्रयोग आहे आणि कोणाही विचाराची चळवळ या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये जिवंत ठेवण्याचं काम ही जबाबदारी तुमच्यामध्ये सर्व तरुणावर करते आहे. 7 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत या ठिकाणी निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेला आहे. गेल्या 2017 साली झालेल्या निवडणुका कोविडच्या कारणानं आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या कारणानं त्या निवडणुका 9 वर्षानंतर आपल्या समोर आलेल्या. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही देशामध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका घ्याव्यात अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. परंतु आता सांगितलेल्या कारणाप्रमाणे 9 वर्षानंतर आपल्या निवडणुका आपण सामोरे जाऊ. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका व पंचायत समितीच्या निवडणुका हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून उद्याच्या सांगोला तालुक्याचं किंवा ज्या मतदारसंघातील तालुक्यातील राज्यातील असतील देशातील असतील तिथलं नेतृत्व ठरवण्याची प्रक्रिया या लोकशाहीच्या उत्सवातून होत असते. मी तुम्हाला एक विनंती करायला लावलेला आहे. माझी पत्नी सौ संगीता नंदकुमार शिंदे या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे नारळ आणि त्याचबरोबर दुसरे माझे सहकारी धनाजी पवार यांचं चिन्ह आहे छत्री. नारळ आणि छत्रीच्या समोरचं बटन दाबून उद्याच्या 7 तारखेला तुम्ही प्रचंड मताने आम्हाला विजयी कराल असं कळकळीत आणि नम्रतेचं आवाहन करण्यासाठी या खंडात गावामध्ये आम्ही आले. हे आवाहन तर आम्ही नेमकं कशासाठी करावं आणि तुम्हाला मत तर आम्ही कशासाठी मागायचं. तुम्ही दिलेल्या मताचं रूपांतर, दिलेल्या संधीचं रूपांतर सर्वसामान्यांच्या लोकांच्या करता करण्याची जबाबदारी तुम्ही या नेतृत्वांच्यावरती देत असतात. सर्व जाती धर्मातील घटकाला बरोबर घेऊन
राज्य सरकारचा असेल, केंद्र सरकारचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, सर्व निधी आपल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला करावी लागते. आणि हे करत असताना नेमकं करल कोण आणि नेमका कोणता उमेदवार हा शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो याची खात्री तुम्हाला झाली पाहिजे, म्हणून आम्ही विनंती करायला असताना एक शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतीतच ज्ञान अवगत आहे किंवा ज्याला त्याची कुटुंबात सर्वसामान्य कुटुंबाची त्यांची नाळ आहे, त्या व्यक्तीत जे काम करू शकतात त्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे आणि सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ मी माझ्या परीनं माझ्या ताकदीनं पुढे नेण्याचं काम या सांगोला तालुक्यामध्ये गेले 20 ते 22 वर्ष मी त्या ठिकाणी करत आलेलो. त्या कल्याण गावानं मी विकत घेऊ शकणार नाही, तुमचा विचाराने मी विकत घेत राहतो. म्हणून मी एवढीच जाता 5 वर्ष माझं काम बघतो. तुमच्या कुठल्याही आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार अशा प्रकारची गोष्ट माझ्या हातून होणार नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. आणि माझी पत्नी संगीता शिंदे यांचं चिन्ह आहे नारळ आणि माझे दुसरे सहकारी धनंजय पवार. माजी आमदार शाजीबापू पाटील यांच्या फुलबाई यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. चळवळीतला कार्यकर्ता आहे, गोरगरीब कार्यकर्ता, ज्यांनी या तालुक्याला 5,000 कोटीचा निधी आणला आणि 5,000 कोटीचा निधी कोणत्या माध्यमातून कुठल्या कंटोक्षणच्या घशात घातला आणि त्याच कंटोक्षणची माणसं आज त्या ठिकाणी तुम्हाला विकत घेण्याची भाषा वापरताय. तुम्ही जर या 5,000 कोटीचा निधी उभा केले असते, तुम्ही जर या 5,000 कोटीचे रस्ते टाकले असते तर ही वेळ आज समोरच्या उमेदवारावर आली नसती. म्हणून मी तुम्हाला सरकारीचं आवाहन करतो, सर्वसामान्य घरातलं पोरगा, शेतकऱ्याचं पोरगा, मोटरसायकलवर फिरतंय, पायात घालायला चप्पल नाही, मी 3 दिवस झाला बसतो एकच घालून फिरतंय, सरकारीचं आवाहन करतो. एक वेळ मला एक मत कमी पडलं तर तुमच्या खंडात गावातून चालेल, पण माझा धनंजय पवार हा सहकारी जास्तीत जास्त मताने तुम्ही या कल्याण गावामध्ये मतदान करायची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.